अहमदपूर येथील घटनेच्या अनुषंगाने तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला तोत्यागिरी करणारा पोलीस विजय अनिरुद्ध कदम राहणार पोस्ट कॉलनी परभणी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला। त्यामध्ये त्याने सर्वप्रथम सांगितले की तो UPSCची तयारी करीत असताना दिल्ली येथे राहिला होता। तो वर्तमानपत्र वाचनाची आवड असल्याने तो दैनंदिन वर्तमानपत्र संपूर्ण वाचत होता। त्यामध्ये त्याला एक पैशाचं गरज होती, त्यामुळे त्यानं सुरुवातीला काही जागी जिथे घरफोडीसारख्या घटना घडतात तेथील फिर्यादी यांना संपर्क करून मी तुमचे सोने किंवा दागिने असतील पैसे असतील परत मिळवून देतो ही बतावणी करून मी स्वतः पोलीस अधिकारी असल्याचा तो स्वतःचा व्हिडिओ दाखवायचा। UPSCमध्ये मुलाखत दिल्याचा तो व्हिडिओ दाखवून समोरच्या फिर्यादीला खात्री पटवून द्यायचा की मी पोलीस आहे आणि मी असं डिटेक्शन क्राईम ब्रांचमध्ये काम करतो। यावरून तो फिर्यादीला अप्रोच व्हायचा, त्यांना स्वतः ज्या म्हणतील त्या ठिकाणी जाऊन भेटायचा। त्यानंतर फिर्यादींना पटवून द्यायचा ओळख की मी पोलीस अधिकारी आहे, मी तुमचे गेलेले सोने मिळवून देतो। त्या माध्यमातून त्यानं त्यांच्याकडून अनेक वेळा पैसे उकळलेले आहेत। आता अहमदपूर येथे घडलेल्या घटनेमधील फिर्यादी बजाज यांनी अशाच प्रकारे त्या बजाज यांना त्यांनी संपर्क केला। त्यांच्याकडून त्यानं 5 लाख रुपये रोख रक्कम घेतली। त्यापैकी त्याने 70,000 रुपये खर्च केले असून त्याच्याकडे ज्यावेळेस आम्ही त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे 4,30,000 रुपये रोख रक्कम मिळून आलेली आहे। सदर आरोपी याने परभणी नांदेड या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा घटना केल्याचे सांगितलेले आहेत। अजून तपास सुरू असून त्याने अशा प्रकारच्या अजून कोणाकोणाला बतावणी करून फसवणूक केली आहे याचा तपास सुरू आहे। माझं नाव PSI प्रमोद नानासाहेब देशमुख।